माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार कपिल पाटील आपल्या सोबत आहेत। कपिलजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने कल्याणमध्ये उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात कल्याणकरांचा दिवाळी पहाटमध्ये दिसतो, कसं पाहता आणि काय शुभेच्छा तुम्ही देता? कपिल पाटील फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी कल्याण यांच्या वतीने मागच्या 9 वर्षापासून दिवाळी पहाटचा हा कार्यक्रम होता आहे। खऱ्या अर्थाने मागच्या 9 वर्षापासून सातत्य ह्या कार्यक्रमामध्ये जे आहे त्याचं एकमेव कारण काय असेल तर ते कल्याणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी 5-6 हजार लोक ही रांगा लावून खुर्च्या पकडण्यासाठी दिवाळी पहाटचा आनंद लुटण्यासाठी येत असतात आणि म्हणून या दिवाळी पहाटचं जे यश आहे ते जरी आम्ही त्याचं आयोजन करत असलो, भारतीय जनता पार्टी असेल, कपिल पाटील फाउंडेशन असेल, तर याचं यश खरं जे आहे कल्याणच्या आणि परिसरातील जनतेच्या प्रतिसादाचं यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने मी मगाशी भाषणात सांगितल्याप्रमाणे दिवाळी हा सण हा प्रकाशाचा आहे, हा आनंदाचा आहे, संस्कृतीचा आहे। त्याचबरोबर हा मोहक असा कल्याणच्या परिसरातील कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाटचा खऱ्या अर्थाने पारंपरिक सोहळा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। ह्या परिवारासारखाच हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित होतो आणि परिवारामध्ये असल्यासारखे कल्याणचे लोक या कार्यक्रमाला प्रतिसाद देतात, म्हणून या कार्यक्रमाचा एक वेगळेपण या कल्याणकरांना नेहमीच वाटलेला आहे। कार्यक्रम आज संपल्यानंतर पुन्हा दिवाळी पहाट कधी येते अशा प्रकारचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ह्या दिवाळी पहाटला लाभलेला आहे। त्याची वाट बघणं हे कल्याणकर नेहमीच अभिमानाची गोष्ट मानतात, म्हणून आज कार्यक्रम संपला की तो कार्यक्रम पुन्हा कधी येईल याची उत्सुकता सतत कल्याणच्या जनतेला असते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत, मोठ्या प्रमाणात काही राजकीय आपल्याकडे माजी नगरसेवक देखील आलेले आहेत। काय सांगाल की त्यांना तुम्ही येणाऱ्या वाटचालीसाठी कशा शुभेच्छा देणार आणि आपल्या राजकीय विरोधकांना काय शुभेच्छा देणार? नाही, कल्याण महापालिकेची निवडणूक आली तशी जिल्हा परिषदेची आले, नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत। त्यासाठी सगळीच पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने तयारी करत असतात आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा आहे की निवडणूक आल्यानंतर भारतीय जनता पार्टी तयारी करत नाही। भारतीय जनता पार्टी कुठल्याही निवडणुकीची तयारी करताना काउंटिंग संपलं पहिल्या इलेक्शनचं की दुसऱ्या 5 वर्षाच्या इलेक्शनची तयारी करते, पण भारतीय जनता पार्टी ही तयारच आहे। भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सहकाऱ्यांना अशी शुभेच्छा देण्याची आवश्यकता नाही, कारण ते सतत अलर्ट मोडवर असतात। आता विरोधकांना शुभेच्छा देताना निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त या ठिकाणी नगरसेवक निवडून यावे याच्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य करावं अशाच प्रकारच्या शुभेच्छा देणार। मात्र आता आपण महायुतीतला अंतर्गत वाद पाहिला तर आता शिवसेना शिंदे यांच्या शिवसेनेतून परत राष्ट्रवादी म्हणणं म्हणजे असे एकामेकांचे माजी नगरसेवक घेण्याचं काम जे सुरू आहे, म्हणजे भाजपमध्ये काही शिवसेनेचे माजी नगरसेवक येत आहेत, अंबरनाथ झालं, बदलापूर झालं, त्या साईडनं तर कुठेतरी नाराजगी अंतर्गत दिसते। त्या खासदारांनी पण देखील नाराजगी व्यक्त केलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी काही प्रमाणात याच्यावरती टीका देखील केलेली आहे, तुम्ही कसं पाहताय? मुद्दा असा आहे की राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या विभागांमध्ये जाऊन बैठका घेतल्या। त्यामध्ये कोकण विभागाची बैठक झाली, त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपण युतीमध्ये सरकार चालवत आहोत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युती करणं हा आपला धर्म आहे। तुम्ही खालच्या स्तरावर त्यांनी अधिकार दिलेले आहेत। सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ती बैठक झाली आणि त्या दोघांच्या उपस्थितीमध्ये खाली कार्यकर्त्यांना निर्देश दिलेले आहेत की खालच्या स्तरावर आपण आपले मित्रपक्ष आहेत महायुतीतले त्यांच्याशी चर्चा करून शक्यतो युती होईल अशा प्रकारचीच व्यवस्था करावी। समजा काही कारणास्तव कुठे युती झाली नाही तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता ही निवडणूक सामोपचाराने लढवावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। मला असं वाटतंय की तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते ह्याच मानसिकतेचे आहेत। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असंच सांगितले की महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत आणि अजितदादांनी असंच सांगितलं। खाली कार्यकर्त्यांमध्ये
प्रत्येकाला असं वाटतं की मला लढायला मिळावं. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची भावना अशी असते की मला लढायचं असेल तर युती झाली तर मला लढता येणार नाही. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारचा उत्साह हा असतोच. त्या उत्साहाच्या पोटी कोणी काही बोललं असेल तर निश्चितपणाने कल्याण महापालिका क्षेत्रात असणारे महायुतीचे सगळे नेते आहेत ते एकत्र बसून याच्यावर मार्ग काढतील. दुसरीकडे पाहायला गेलं तर निवडणुकीच्या अगोदर विरोधक जे आहेत ते निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह करतात. संजय राऊत देखील बोललेले आहे की निवडणूक आयोग आणि भाजप यांची दोघांची पार्टनरशिप आहे आणि यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. राऊत साहेबांना विचारायला पाहिजे ती कधी झाली, आमची पार्टनरशिप कधी झाली असं सांगितलं तर बरं होईल. म्हणजे आम्हाला पार्टनरशिप जर करायची होती तर लोकसभेच्या वेळेला देशात मोदीजींचंच सरकार होतं. लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये ही महायुतीचंच सरकार होतं. मग लोकसभेला आम्ही पार्टनरशिप केली नसती का? लोकसभेला भारतीय जनता पक्षाच्या 23 जागा होत्या, आम्ही 9 वर आलो. राऊत साहेबांना तेव्हा आमची पार्टनरशिप दिसली नाही का? मुद्दा असा आहे की विकासाच्या माध्यमातून मोदीजी आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्रामध्ये जो विश्वास निर्माण केलेला जनतेच्या प्रती, जनतेच्या मनामध्ये, त्यामुळे विरोधकांना असं वाटतं की निवडणूक आपण हरणार आहोत तर मग कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे. मग आधीच त्यांनी निवडणूक आयोगाला शोधून ठेवलेलं आहे टार्गेट करायला. उद्या काही झालं की निवडणूक आयोगाला टार्गेट कर. मग एखाद्या ठिकाणी समजा ते जिंकले मग कोणाला टार्गेट करणार? ह्याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. महेश कोठारे यांचं एक वक्तव्य होतं म्हणजे मोदींना समर्थन त्यांनी दिलेलं आणि मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल असं वक्तव्य केलेलं. मात्र त्याच्यावरती देखील संजय राऊत यांनी टीका केलेली. त्यांनी सांगितलं की तात्या विंचू येईल, तुमचा गळा दाबेल. याकडे तुम्ही बसता त्यांच्या वक्तव्य. कलाकार आहेत, हे काही राजकीय व्यक्तिमत्व नाही. मोदीजींवर प्रेम करणारे आपल्या देशातच नाही विश्वात लोक आहेत आणि मोदीजींना फॉलो करणारे अनेक लोक आहेत जे राजकारणाशी काही संबंध नाही. राजकारण म्हणजे काय, मतदानाचा अधिकार जो आपल्याला घटनेने दिलेला आहे, बाबासाहेबांनी दिलेला आहे, तो अधिकार बजावणारी लोकही मोदीजींवर मनापासून प्रेम करतात. एखाद्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी मी मोदी भक्त आहे आणि महापौर भाजपाचा होणार असं वक्तव्य केलं असेल तर त्याला अशा प्रकारे संजय राऊतांनी वळण देणं हे चुकीचं आहे. कारण शेवटी ते राजकीय व्यक्तिमत्व नाही आहे, कलाकार आहेत. त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, त्यांच्या व्यक्तिगत भावना आहेत. त्यांना असं टार्गेट करून त्यांच्यावर सतत अशी टीका टिप्पणी करणं हे मला तरी उचित वाटत नाही. त्यांचं वक्तव्य खिलाडी वृत्तीने घ्यायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संकट काळामध्ये बाळासाहेबांनी त्याचबरोबर शरद पवार यांनी अनेक वेळा मदत केली. त्यांची परतफेड कशा पद्धतीने केली अशा म्हणत कुठेतरी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. वारंवार अशा प्रकारची मदतीची भाषा समोर काढता येते. याकडे तुम्ही कसं? तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा शिवसेना महायुतीमध्ये होती त्यावेळेला बाळासाहेबांचा त्यांनी आदरच केला आणि आताही करतात. बाळासाहेबांचा सन्मान न करणारी व्यक्ती ह्या देशामध्ये असू शकत नाही. सगळेच लोक बाळासाहेबांचा सन्मान करतात, मोदीजी आदर करतात. आता मुद्दा असा आहे की बाळासाहेबांचा विचार घेऊन एक शिवसेना शिंदे साहेबांची एका बाजूला आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना दुसऱ्या बाजूला आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की तिकडे गेल्यानंतर ही मोदीजींनी या शिवसेनेचं कौतुक करावं अशा प्रकारची त्यांच्या भावना त्यांची असावी. तर ते होणं शक्य नाही. पण बाळासाहेबांच्या बद्दल मोदीजी कधीही कुठेही काही बोलले नाहीत, बोलणार नाहीत. ते नेहमीच त्यांचा सन्मान करतील. फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नाही, त्यांच्या विचारांचा सन्मान हे सतत मोदीजी करत राहतात. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात ह्या गोष्टीचा काही कोणाच्या मनावर काही परिणाम होणार नाही आणि काही फरक पडणार नाही. शेवटचा प्रश्न, मुंबई महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदेत असतील सगळीकडे असेल, भाजपचा कल कसा असेल? कल्याण डोंबिवलीमध्ये देखील कुठेतरी युतीमध्ये वाद सुरू आहे. कशा पद्धतीने आपण यावेळेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय मिळवणार आहात? बघा, युतीचा वाद काही आताचा नाहीये. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा प्रत्येक पक्ष म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी असो, वाद तिकीट वाटपामध्ये होतातच. पण त्यानंतर सगळे शांत होतात. युती झाली, तिकीट वाटप झालं की सगळे कामाला लागतात. तसं इथं होईल. महायुतीची चर्चा होईल, चर्चेतनं चांगलं झालं, युती झाली तर सगळे कामाला लागतील. आता आपण बघता बिहारमध्ये महागठबंधन आहे. काय झालं, काँग्रेसच्या विरोधात राजदेनी 12 उमेदवार दिलेलेच आहेत. त्यामुळे युती करताना अशा प्रकारच्या घटना घडत असतात. महत्वाकांक्षी असतात कार्यकर्ते, काम केलेलं असतं आणि काम केल्यानंतर तीच जागा जर युतीमध्ये किंवा महागठबंधनमध्ये दुसऱ्या पक्षाला गेली, अशा प्रकारच्या भावना
हे आपोआपच समोर येत असतात. पण निश्चितपणाने याच्यामध्ये वरिष्ठ सगळे एकत्र बसून मार्ग काढतात आणि सामोपचाराने निवडणुकीला सामोरं जाऊन महायुती जिंकण्याच्यासाठी प्रयत्न करतात. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी वाटतं का तुम्हाला कमळ फुलेल मुंबई महानगरपालिकेत मराठी माणसाच्या मतासाठी पुन्हा एकदा दोघं एकत्र आले? बघा, कोणी एकत्र येण्याच्यामुळे कमळ फुलेल असं नाही. भारतीय जनता पक्ष, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि मोदीजींनी जे देशामध्ये काम केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी मोदीजींनी जे योगदान दिलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्या कामाच्या जोरावर मुंबई महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकेल. कोणी एकत्र येणं, कोणी एकत्र न येणं हा त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे. शेवटी त्या पक्षाचे ते दोघे प्रमुख आहेत, दोघे भाऊ आहेत. ते एकत्र असतील तर असं मला वाटतं कोणाच्याही पोटात दुखण्याचं काही कारण नाही. शेवटी ही प्रक्रिया आहे. म्हणजे ते भाऊ आहेत, इतर पक्ष दोघे एकत्र येऊन जर निवडणुका लढू शकतात तर त्यांना निवडणुका लढायला कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये पाहिलं गेलं तर काँग्रेसचा त्याला विरोध आहे कुठेतरी राज ठाकरेला, आणि संजय राऊत यांनी याच्यामध्ये विजय वडेट्टीवार असतील किंवा त्याच्यानंतर अनेक काँग्रेसचे नेते जरी असतील त्यांच्यामध्ये देखील नाराजगी आहे. त्याला परत पक्षात घेऊन हा विषय शेवटी काँग्रेस सोडू शकते ना. हा प्रश्न काँग्रेसला विचारायला पाहिजे. या बाबतीत मी काय उत्तर देऊ शकतो? मुस्लिम मतदारांच्या कुठेतरी काँग्रेस आणि त्यांच्या कुठे विचारामध्ये डिस्प्यूट आहे हे काँग्रेसशिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपचा कुठेतरी मुंबई महानगरपालिकेवरती महापौर बनणार आणि कोणीही भाऊ एकत्र आले तरी भाजपचाच महापौर होणार असं ठाम मत जे आहे या ठिकाणी माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री त्याचबरोबर माजी खासदार कपिल पाटील यांनी आपलं मत जे आहे या ठिकाणी स्पष्ट केले आहे. कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.